एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल। तर आज मी निघाली आहे मठात जायला। सो सगळ्यात आधी पेट्रोल टाकला, देन मग रिक्षाला पण घेतली आणि मग आम्ही निघालो। सो गाईज, इथे तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे। आणि आम्ही चाललोय मठामध्ये, तुम्ही पण नक्की जा कधीतरी। सो जर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलात तर तुम्हाला समजेल आम्ही कोणत्या मठामध्ये चाललोय। बाय द वे, तुम्ही हा जो पूल बघता तो पावसामध्ये खूप मध्ये खूप जास्त पाऊस झाला होता। सो तेव्हा तो तुटलाय, कारण की इतकं पाणी ओव्हरफ्लो झालेलं, तर त्यामुळे त्याची अशी हालत झाली। तुझा बर्थडे म्हणून आज चाललोय ना? कोणाचा बर्थडे होता? काल बर्थडे होता। माझा काय बर्थडे होता? तू सांग ना माझ्या बर्थडेचा व्लॉग बघा। गाडी थांबेल का? सो गाईज, त्यानंतर आम्ही एक टर्न घेतला। तो पहिला टर्न होता आणि तो चुकीचा टर्न होता जिथे आम्ही टर्न केलं होतं। सो तर आम्ही चुकीच्या रस्त्यावरती जाऊन परत यू टर्न घेऊन पुन्हा बाहेर आलो आणि त्यानंतरचा नेक्स्ट राईट टर्न आहे जो की बरोबर आहे। सो मग अशा प्रकारे आम्ही मठाच्या इकडे पोहोचलो। सो गाईज, आम्ही आलोय अवसराच्या मठामध्ये। आम्ही पहिल्यांदाच असे एकटे आलोय, तर पहिल्यांदा रस्ता चुकलो आणि आता बरोबर आलोय। सो चला जाऊया। तर तुम्हाला येताना छोटीशी नदी लागते आणि त्यानंतर मग आहे दहिवलीच्या पुलाच्या इथं स्ट्रेट यायचं आणि मग राईट टर्न आहे तिकडे पोस्टर बोर्ड। तर आम्ही आलो आहोत अवसरामधल्या मठामध्ये। स्वामी समर्थांचं मठ आहे हे। सो इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मठ आहे। तर मठामध्ये आम्ही बसलो, छान प्रसन्न वाटत होता आणि वातावरण पण खूप छान झालं होतं, एकदम फ्रेश वाटत होतं। सो त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आणि पावसाने तेव्हाच उघड दिली होती। सो तेव्हा पण पाऊस नव्हता पडत, त्यामुळे छान वाटलं। घरी जाताना पण अजिबात पाऊस नाही लागला। सो मग आम्ही अशा प्रकारे घरी गेलो। बाय द वे, तुम्ही इकडे बघू शकता, इकडे अशा दोन्ही साईडला नदी आहेत आणि छान वाटतं एकदम। गाडी चाललं होताना तर अजून भारी फील होत होतं, एकदम फ्रेश नॅचरल एअर। वाव। आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो वडापाव खायला। सो तुम्ही ते बघू शकता गाईज। तर इकडे आम्ही वडापाव खाण्यासाठी तर आमच्याकडे सगळ्यात जास्त वडापाव जर कोणाला आवडत असेल तर तो गौरीला आवडतो आणि तिला वडापाव खायला नाही सांगितलं डॉक्टरने। सो मग ती वडापाव खाणार नाहीये। आम्ही त्याला देणार होतो पण आम्ही नाही दिलं, कारण बिचारीच्या व्रताचा भंग होईल। सो मग सो गाईज, हा वडापाव जो आहे तो बोरले म्हणून आहे ना गाव, तिकडे जाताना लागतो, एक नंबर असतो। सो या रस्त्याला कधी आलात तर नक्की ट्राय करा। ओके, फक्त वडापावसाठी आम्ही देन मग आम्ही निघालो घरी जायला आणि मी खूप नेचर दाखवलंय, बिकॉज ऑफ नेचर खूप छान झालेलं, एकदम वातावरण मस्त। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय बाय।